नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, उद्याच्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षेमार्फत सर्व शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जाणार होती। या परीक्षेमध्ये सगळ्यात मोठी आणि खतरनाक बातमी आलेली आहे आणि अतिशय लाजिरवाणी ही गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने वारंवार परीक्षेचे जे पेपर आहेत ते पेपर फुटीचे प्रकार घडत आहेत आणि याच्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी केलेले कष्ट, त्यांनी केलेल्या अभ्यासाचे नियोजन असेल, परीक्षेचे नियोजन असेल, हे सर्व कोलमडत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षेच्या बाबतीतली एक मानसिकता आहे, ती मानसिकता बदलत चाललेली आपल्याला दिसत आहे। तर बघा, ही जी परीक्षा आहे ही परीक्षा कशामुळे कॅन्सल झाली आणि पुढची येणारी परीक्षा कधी असेल, काय प्रॉब्लेम येणार आहेत। कारण परीक्षा बघा की उद्याच्यालाच होती आणि बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी काय केलेलं आहे की परीक्षेसाठीचं नियोजन केलेलं आहे। जे परीक्षा देणारे विद्यार्थी असतात हे बरेच विद्यार्थी बाहेर गावावरून परीक्षा देण्यासाठी येत असतात। परीक्षा सेंटर त्यांचं पुणे, सोलापूर, सातारा अशा सिटीच्या ठिकाणी आलेलं असतं आणि अचानकच आपल्याला अशी बातमी समोर येते की उद्याची जी काय परीक्षा होती ती परीक्षा पेपर फुटल्या कारणामुळे कॅन्सल होते आहे। त्यावेळेला उडणारा जो गोंधळ असतो पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये, तर हा खूप मोठा गोंधळ असतो आणि याच्यामध्ये खूप मोठा मानसिक ताण जो आहे तो ताण विद्यार्थ्यावरती येणार आहे किंवा येत आहे। तर मित्रांनो बघा, ही जी काही बातमी आहे ही सविस्तर आपण पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। बघा, ही अधिकृत पत्र आहे। पत्र कधीचं आहे तर 27/6/2026 पत्र आहे। आजच्याच दिवसाचं पत्र आहे मित्रांनो हे। आणि याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपण सविस्तर पाहूया की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत 28 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण सेंटर बघा किती होते तर 1028 सेंटरवरती ही शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जाणार होती। टीईटीची 2026 ची ही परीक्षा घेतली जाणार होती। तर त्याच्यामध्ये नीट 2026च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना देखील केलेल्या होत्या। जर ह्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, तर पेपर कसा लीक होतो किंवा पेपर कसा फुटला जातो हे पाहणं देखील अत्यंत गरजेचं आहे। हे गांभीर्यपूर्वक या गोष्टी पाहणं, या गोष्टींकडे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। तथापि बघा, आज दिनांक 27 जून 2026 रोजीच्या पहाटेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी बघा कुठं झालेला आहे, भिवंडी येथे काही इस्मांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली आणि यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलवून तातडीने त्याची पडताळणी देखील केली आणि सदर इस्माकडे शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी 2026च्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे देखील आढळून आल्याने भिवंडी पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा देखील नोंदवण्यात आला मित्रांनो। आणि ही जी काही परीक्षा होती 28 जून 2026 रोजी होणारी ही परीक्षा सद्यस्थिती पाहता 28 जून 2026 रोजी आयोजित केलेली शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे असं या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे। आता ही परीक्षा कधी होणार, काय होणार याबाबत ही जी काही वेबसाईट आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची, त्याच्यावरती कोणतंही नोटिफिकेशन अद्यापपर्यंत देण्यात आलेलं नाही। त्यामुळे आपल्याला वाट पाहावी लागणार आहे की पुढची परीक्षा कोणत्या तारखेला असणार आहे, कधी असणार आहे। त्या परीक्षेसाठीचं नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि आपलं महाराष्ट्र शासन जे आहे यांनी कशा पद्धतीने करणार आहे, परीक्षेचा पेपर कशा पद्धतीने सुरक्षित विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील याचं नियोजन करणार आहे। ह्या सगळ्या गोष्टी पाहणं देखील अत्यंत गरजेचं आहे। मित्रांनो, तुम्ही जर टीईटीची परीक्षा देत असाल तर गोंधळून जायचं नाही। ही परीक्षा पुढे ढकललेली आहे, पुन्हा ही परीक्षा होणार आहे आणि परीक्षा एकदम काटेकोर पद्धतीने घेतली जाईल अशी आपण अपेक्षा करू। आणि काय करायचं आहे, तुम्ही
खचून न जाता, मन तुमचं विचलित न करता परीक्षेचा तुमचा जो अभ्यास आहे तो अभ्यास चालू ठेवायचा आहे. खरोखरच तुम्हाला अशा या गोष्टींमुळे मानसिक त्रास जो आहे त्याला सामोरं जावं लागतं आहे, परंतु अशा या कठीण प्रसंगामध्ये आपण मोठ्या धाडसानं उभा राहायचं आहे आणि ही परीक्षा जी आहे येणारी ती परीक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने द्यायची आहे. तर मित्रांनो बघा, आपण हे परीक्षेची तारीख कधी येणार आहे, काय येणार आहे याबाबत देखील व्हिडिओ जो आहे तो लवकरच आपण या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहे. जशी की त्यांची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती ज्यावेळेला माहिती येईल की पुढची परीक्षा कधी असणार आहे ती तुमच्यापर्यंत मी नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे आजूबाजूचे मित्र नातेवाईक जे आहेत की ज्यांनी टीईटीचा फॉर्म भरलेला आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ते जर उद्याच्याला परीक्षेला जाणार असतील तर त्यांना त्या ठिकाणी जाण्यासाठी ते थांबतील आणि पुढच्या परीक्षेचं नियोजन करतील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.